चोर पावलांनी अवंती घरात आली. तिथल्या नौकरांनी मेन दरवाजा लावून घेतला आणि झोपायला निघून गेले. तिने हळूच रूममध्ये येऊन पाहिलं तर मीराकडे बघू लागली, पण मीरा एकदम गाढ झोपेत दिसली. वाट बघून बघून मीराला कधी डोळा लागला कळालंच नाही. मीराला झोपलेलं बघून अवंतीच्या मनाला थंडक मिळाली. नाही तर आपल्यामुळे आपली आई इतक्या वेळ जागी असेल ह्याचं टेन्शन आलं होतं. ती पण तिच्या बाजूला झोपून अंगावर पांघरून ओढून वर सिलिंगला बघू लागली. चेहऱ्यावर गोड गुलाबी हास्य पसरलं होतं. अजूनही डोक्यात मनात कबीरचंच राज्य होतं आणि आता इथून आयुष्यभर त्याचंच राज्य असणार होतं. थोड्या वेळापूर्वी झालेला किस आठवताच तिने लाजून चेहऱ्यावर पांघरून घेतलं. हसू आणि लज्जा दोन्ही भावना संमिश्र झाल्यामुळे चेहरा लपवून घेतला होता. कोणी एवढ्या रात्री बघायला जरी नसलं तरी तिला तिचा चेहरा लपवून ठेवायची इच्छा झाली. काही वेळाने तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला. तसे तिने तोंडावरचं पांघरून थोडंसं काढून मोबाईल घेत पटकन चेक केला तर घरी पोहोचल्याचा मेसेज आला होता. तिने मेसेज बघितलेला बघताच त्याने पुन्हा एक मेसेज सेंड केला आणि गालातल्या गालात हसू लागला. मेसेज होता गुड नाईट. मेसेज पुन्हा आल्यावर तिने चेक केला आणि गुड नाईट तर वाचलं नाही, पण त्याच्या समोरचा इमोजी बघूनच तिच्या पोटात खड्डा पडला. तिने घाबरून लाजत मोबाईलचं नेट पटकन बंद केला आणि मोबाईल ठेवून पुन्हा तोंडावर घट्ट पांघरून घेतलं. अजून थोडा वेळ तिने मोबाईल पाहिला असता तर तिचं हसू भीतीसह बाहेर पडलं असतं आणि त्याचबरोबर तिच्या शेजारी असलेली मीरासुद्धा उठली असती. झोपायचं म्हणून थोडीफार तिला झोप लागली होती, पण लगेच जाग आली. मग उठून अंघोळ वगैरे करून गव्हाची खीर शिजायला टाकली. अजून सगळेजण झोपलेच होते. तिच्यासोबत एक सर्वंट कामाला होताच. खिरीसाठी लागणारं सगळं साहित्य त्या सर्वंटने तिला काढून दिले आणि ती मन लावून चेहऱ्यावर हसरे भाव आणून तयारी करत होती. अजूनही रात्रीची लाली उतरली नव्हती. त्याला आपल्या हातची खीर आवडते म्हणून खूपच खुश होती. तिने कुकरलाच गहू शिजवू घातले होते. सुरेखाकडे चूल होती, पण चुलीवर जास्त वेळ लागेल. अजून थोडं लवकर उठली असती तर तिने चुलीवरच मोठ्या भांड्यात शिजू घातली असती. पहिल्या शिट्टीच्या आवाजाबरोबर जोड गहूचा स्वाद पूर्ण बंगल्यात पसरू लागला. शिट्टीच्या आवाजाने मीराला जाग आली. तसं तिने टाईम बघितला तर 6 वाजून गेले होते. बाजूला पाहिलं तर अवंती नव्हती. ही कधी आली काही कळलंच नाही बाई. मला पण कशी झोप लागली कुणास ठाऊक. मीरा कपाळावर हात बडवत म्हणाली. थोडी मनाला गोष्ट लागली. लेक बाहेरून आपण झोपून गेलो, पण कुठेतरी आता मन पूर्णपणे कबीरवर विश्वास ठेवू लागलं होतं. त्याचमुळे तिला झोप लागली होती हे अजूनही भोळ्या मीराला कळलं नव्हतं. तिने ब्लँकेटची घडी घातली आणि आवरायला निघून गेली. घरातले सगळेच जागे झाले होते. मीरा यायच्या आतच सुरेखा किचनमध्ये आली होती. सुरेखाने एक नजर अवंतीकडे पाहिलं आणि तिथल्या चेअरवर बसली. नौकराने लगेच तिला पाण्याचा ग्लास आणून दिला. अवंतीलाच निरखून बघत पाण्याची घोट घेऊ लागली. अवंतीला तिची नजर जाणवत होती म्हणून ती आता ऑकवर्ड झाली होती. शेवटी कितीही गेले तरी सुरेखाचं घर होतं आणि आपण तिच्या घरातून अपरात्री बाहेर गेलो होतो ही गोष्ट कळलीच असेल. कबीर आला होता का? शेवटी सुरेखाने तिला विचारलंच आणि तिची धडकीच भरली. सुरेखाचे घर असल्यामुळे तिची बारीक नजर तिच्या घरावर होती. रात्री दार उघडण्याचा आवाज येताच तिने नौकराला विचारलं होतं. तेव्हाच तिला कळले होते, पण तिला ही झोप आली होती आणि अमितने सांगितल्यावर त्याच्या पुढे ती काय बोलणार. कितीही केलं तरी अमितवर तिचा खूप जीव, म्हणजे आपल्या लेकीचं प्रेम होतं ना, म्हणून त्याचा कितीही राग आला तरी गटगट गिळणे हाच तिच्याकडे ऑप्शन होता. हा ते हो. अवंती तिची नजर उचलत सुरेखाकडे बघत म्हणाली. सुरेखाने ओठ दाबून तोंड वाकडं केलं आणि तिथल्या कामवाल्या बाईला नाश्त्याची तयारी करायला ऑर्डर देऊ लागली. मीरासुद्धा किचनमध्ये आली. अवंतीला बघून तिला भलताच आनंद होत होता, पण सुरेखासमोर तिने कालचा कुठलाच विषय काढला नाही. तिला वाटलं की कोणाला कळलंच नसेल म्हणून ती गप्प बसली होती. बघता बघता कधी 9 वाजले कळलंच नाही. बळवंतराव, प्रकाश पाहुण्यांची वाट बघत हॉलमध्ये बसले होते. थोड्या वेळाने हेमा, केशव आणि अनुराधा तिघेही एका गाडीत आले आणि अमित आणि कबीर दुसऱ्या गाडीत आले. कारण जरा अमितला त्याच्या भावाला चिडवण्यात जास्तच इंटरेस्ट होता. त्यात अमितचा काही प्लॅन झाला की नाही ते सुद्धा कबीरला विचारायचं होतं. सगळेच लिव्हिंग एरियामध्ये येऊन बसले. बळवंतरावांना खूप आनंद झाला होता. तो त्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच दिसून येत होता. त्यांचं मीठ हसू चेहऱ्यावर कमी होत नव्हतं. बसला बसला कबीरची नजर आपल्या स्वीट हार्टला शोधू लागली, पण आल्यापासून ती नजरेस पडलीच नव्हती. एक सर्वंटने सगळ्यांना पाणी दिलं. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. अवंती आणि मीरा किचनमध्येच होत्या. सुरेखाने सगळी तयारी केली होती. फक्त थापायला बाईला सांगितलं होतं, पण मीरा स्वतः बोलली की ती करते. त्यावर सुरेखाला तर चांगलंच झालं. तिने त्याचा विरोध केला. अवंतीला आणि मीराला अशा कामाची सवय असल्याने त्यांना हे काम काहीच वाटत नव्हतं. उलट मन लावून सगळं करत होत्या. मीरा, अवंती कुठे आहे? आल्यापासून अनुराधाने दोघींना बघितलंच नव्हतं. त्या आत किचनमध्येच आहेत.
या बोलले तरी त्यांना किचन काही सुटत नाही. सवय नाही असं पाहुण्यांमध्ये बसायची. पहिले आपण ब्रेकफास्ट करू, त्यानंतर सगळे बसून गप्पा मारू. सुरेखा हसत म्हणाली, हो मम्मी, तुम्ही एकदम पॉईंटवर आला. आपण इथे पहिले ब्रेकफास्टसाठी आलो आहे, मग पहिले तेच काम करायला हवे. आणि त्यात मम्मीच्या हातचे थालीपीठ तर वा, अप्रतिम. अमित उठत सुरेखाजवळ येत गोडीत म्हणाला. त्याची तारीफ ऐकून तर सुरेखाची तर मानच उंचावली. अमितच्या बोलण्याने सगळेजण हसू लागले. हेमा थोडी संशयाने बघून हसू लागली. अमित आणि तारीफ हे समीकरण मॅच होण्यासाठी काहीतरी कारण लागत होतं. तो त्याच्या बायकोला आणि ती तिच्या नवऱ्याला चांगलीच ओळखत होती, म्हणून तर संशय येणारच. कबीरने किंचित मान हलवली. त्याने गाडीतच त्याचा प्लॅन सांगितला होता, तर तो आता किती वेळ सक्सेस होतो ते बघायचं होतं. तो सक्सेस झाला नाही तर तो सरळ बळवंतरावांना बोलणार होता की पुढच्या आठवड्यात तो गावाला येणार आहे, त्याच्यासोबतच अवंती येईल. त्याचं असंच होतं, सीधी बात नो बकवास. सगळे डायनिंग एरियामध्ये येऊन बसले. वहिनी, ते ठेवा आता, चला सगळ्यांसोबत नाश्त्याला बसा, सुरेखा घाई गडबडीत येत म्हणाली. मीरा एक एक करत होती आणि अवंती खरपूस भाजत होती. कुठेतरी अनुराधा आतमध्ये येईल असं वाटून सुरेखा गडबड करू लागली. एवढी नौकर असून ह्यांना काम करताना बघून नाव ठेवून घ्यायचेच काम होती. अवंती, तुझी सासू बोलत आहे, हे दर घेऊन जा, सुरेखा टेबलवर ठेवलेला फ्रूटचा बाउल तिच्या हातात देत म्हणाली. अवंतीने दीर्घ श्वास घेतला. चेहऱ्यावर लज्जाच मिश्रित भीती पसरली होती. त्याला बघायचं सुद्धा होतं आणि त्याच्यासमोर जायला सुद्धा लाज वाटत होती. अजून कालची रात्र डोळ्यांसमोर अजूनही तरंगत होती. त्याचबरोबर हृदयाची धडधड सुद्धा वाढली होती. तिच्या पैंजणांचा मधुर आवाज त्याच्या कानावर पडला आणि चेहऱ्यावर मंद स्मित पसरलं आणि आपोआप त्याची मोबाईलमधली नजर वर आली. ती हातात घट्ट बाऊल पकडत हळूहळू जवळ येत होती. लाल कलरचा पंजाबी ड्रेस, त्या ड्रेसवरच्या ओढणीने पूर्ण खांद्यावरून ते पोटापर्यंतचा भाग झाकलेला होता. केसांची घट्ट वेणी, थोडासा पुसट मेकअप आणि काळ्या रंगाची टिकली तिच्या सौंदर्यात खूपच भर पडत होती. आणि तिचे मऊसर गुलाबी ओठ बघून तर त्याने थोडे खांदे आकसून हळूवार श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यामध्ये त्याला थोडासा फरक वाटला, म्हणून तो अजून निरीक्षण करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिने आज हाफ नोज रिंग घातली होती. त्याने पहिल्यांदाच अशा रिंगमध्ये पाहिले होते, म्हणून तिचा चेहरा त्याला आज जरा वेगळा वाटत होता. तिला कितीही मन भरून पाहिलं तरी त्याचं मन तृप्त होत नव्हतं. जेव्हा लग्न होईल आणि आयुष्यभर तिच्या समोर असेल, तेव्हाच त्याच्या मनाला शांती लागणार होती. ये बाळा, म्हणलं आज आमच्या सुनेचं दर्शन होतं की नाही? आज खूप गोड दिसत आहे. अनुराधा उठून तिच्या जवळ जात तिला जवळ घेत निहाळून म्हणाली. तसं तिच्या ओठांवरचं लज्जा मिश्रित अजूनच गडद झालं. दिसायला सुंदरच होती, पण राहणीमान खूप साधं होतं. हाच तिच्यामध्ये फरक होता. बळवंतराव भारावलेल्या नजरेने आपल्या लेकीला बघू लागले. कदाचित अशी सासू त्यांनी पहिल्यांदाच पाहिली होती, म्हणून मनाला एक वेगळंच समाधान वाटलं होतं. लग्न झाल्यावर 2 ते 3 वेळा हेमाशी भेट झाली होती. त्यावेळेस एकदा दोनदा अनुराधा सुद्धा भेटल्या होत्या. तेव्हा त्यांना अशी सासू पण असते ह्यावर विश्वास बसत नव्हता. अगदी मैत्रिणीसारख्या राहत होत्या दोघीमध्ये थोडेफार कधीतरी खटके उडत होते, पण हेमा आणि अनुराधाचे विचार वेगळ्या लेवलचेच होते, म्हणून तीच गोष्ट धरून बसत नव्हत्या. बोलले तरी पुढच्या क्षणी ती गोष्ट विसरून जायची. अवंतीने बाऊल टेबलवर ठेवला. आता लवकर हे 2 महिने जाऊ, आमची सून मला लवकरात लवकर घरी हवी, अनुराधा हसत तिच्याशी गालावरून हात फिरवत म्हणाली. तसे सगळेच गालात हसले. बस, तिला कबीरच्या शेजारच्या चेअरवर बसवत अनुराधा तिच्या शेजारी बसली. इकडे साहेबांचा चेहरा खुलला आणि अवंतीची लगेच मनाची धडधड वाढली. त्याने मान फिरवत तिला पाहिलं आणि त्याची नजर आपल्यावर स्थिर असल्याचं जाणवताच हाताची थरथर होऊ लागली. तर दोन्ही मुठींनी आपल्या उंगलीचे घट्ट पकडून ठेवलं होतं. कावऱ्याबावऱ्या नजरेने ती इकडे तिकडे बघत होती. ब्रेकफास्टसाठी स्प्राऊट फ्रूट्स कट करून ठेवले होते. ते सगळ्यांच्या प्लेटमध्ये वाढू लागले. बळवंतरावांना तसलं काही खायची सवय नव्हती, म्हणून त्यांनी हातानेच नको म्हणून इशारा केला. नको हो वंस, सगळ्यांसमोर काय नाश्ता जात नाही बघा, तुम्ही बसा त्यांच्यासोबत, मी गरम गरम करते, मीरा थालीपीठ तव्यावर टाकत हसून म्हणाली. कारण सगळ्यांसमोर जायला लाज वाटत होती आणि आता तर त्यांच्यासोबत नातं जोडणार जावाईसमोर आणि त्याच्यासमोर आपण खाणं तिला योग्य वाटत नव्हतं. वहिनी, आता ह्याची सवय लावून घ्या. हे नको ते नको सारखं बोलून वैताग आणू नका. अशा गोष्टीचा लग्न ठरवायच्या आधीच विचार करायचा ना. माहीत होतं ना लोक मोठ्या घरचे आहेत, तरीसुद्धा नातं जोडलं आणि त्यांच्यासमोर माझं नाक खाली करता काय म्हणतील ते? तुम्हाला कामवाल्या बाईसारखं काम करून घेते आणि मी जाऊन त्यांच्यासोबत नाश्ता करते, सुरेखा चिडून म्हणाली. किती केले तरी सुरेखाला राग येतो. का? कारण आपल्या मुलीबरोबर अवंतीची ही जागा झाली होती. हेमाचा राग येत होता.
पण काय, लेकीच्या मोहासाठी ती तयार झाली होती. "अहो वंस, तसं नाही हो," मीरा घाबरत हसत म्हणाली. "बस, आपण नंतर बोलू. हात धुवून या लवकर, आणि पदराला हात पुसू नका. नॅपकिन आहे त्याने पुसा." सुरेखा मीरावर कटाक्ष टाकत बडबड करतच बाहेर निघून गेली. तिथली एक सर्वंट तिचं हसू दाबत काम करू लागली. मीराने तिला एक नजर पाहून दीर्घ श्वास घेत हात धुवून चेअरवर असलेला नॅपकिन घेत हात पुसू लागली. मनाला लागलं होतं, पण आता कोणाला बोलणार होती? सुरेखाच्या मागे थोड्या वेळाने मीरा सुद्धा पदर सावरत बाहेर आली. सगळ्यांकडे बघून वरवर हसू लागली. आतून थोडी मनाला ठेच पोहोचली होती. सुरेखाचे शब्द टोचले होते. खरंच तर होतं. लग्न झाल्यावर आपण ह्या पाहुण्यांमध्ये कसं बसणार, हाच प्रश्न तिला सतावत होता. आता एक ठीक होतं, पाहुणे असे बाहेरचे कोणच नव्हते. "या ताई बसा, जावयाचं खूपच खातिरदारी चालू आहे," अनुराधा चेष्टेने हसत म्हणाली. "नाही हो, मी काय बी नाही केलं. समद ताई आणि वंसच करत होत्या," मीरा हसत सुरेखाच्या जवळच्या खुर्चीला घट्ट पकडत म्हणाली. अनुराधाला पण तिचा ऑकवर्डनेस कळत होता, म्हणून ती पुढे काही बोलली नाही. अवंतीने तिच्या आईकडे एक नजर पाहिलं. तिची आई किती लाजते, घाबरते, लोकांना बघून माहीत होतं, म्हणून आता सगळ्यांसमोर बसायला विचार करत असणार, आणि तिला तिच्या आईजवळ उठून सुद्धा जाता येत नव्हतं. अनुराधा आणि कबीरच्या मध्ये बसल्यामुळे तिला उठता सुद्धा येत नव्हतं. "वहिनी बसा," सुरेखा मीराचा हात पकडत म्हणाली. मीरा नजर खाली करत बसली. सगळेजण नाश्ता करत बोलू लागले. 2-3 थालीपीठ आणि बाकीचे नाश्त्याचे प्रकार वाढू लागले. सगळ्यांना थालीपीठ आवडलं होतं, त्याच्यासोबत ठेचा दही. कबीर देसी डिश थोड्या प्रमाणातच आवडत होत्या. दररोज खाणं म्हणजे त्याच्या जीवावर येत होतं. जेवण खूप लाईट असायचं. हेवी खाल्ले की झोप जास्त लागायची. मग बॉडीला आता प्रोटीनयुक्त लाईटली जेवण करायची सवय लागली होती. आत्ताही त्याने एकच थालीपीठ घेऊन शांत बसला होता. मेन तो फक्त इथे खीर आणि खीरवालीसाठी आला होता. पण अमितचं तसं नव्हतं, तर आधीपासूनच खूप फूडी होता. त्याच्यामुळे त्याचं जेवण पोटभर असायचं. त्याच्यासोबत कॅलरी मॅनेजमेंटसुद्धा व्यवस्थित असायचं, म्हणून कधी वजन वाढायचा संबंध आला नव्हता. पण खाणं कधीही सोडलं नव्हतं, आणि त्यात गरम गरम तव्यावरची सुद्धा त्याला टेस्ट कळत होती, म्हणून त्याचे खायचे खूप चोचले होते. सगळ्यांसमोर कबीर आणि अवंती या दोघांचे एकही शब्द बोलले नव्हते. शांतच होते, पण आपल्याजवळ बसली त्यातच तो समाधानी होता. "अवंती, जा सगळ्यांसाठी खीर घेऊन ये," सुरेखा हसत म्हणाली. सगळेजण उठून लिव्हिंग एरियामध्ये येऊन बसले, आणि अवंती गालात हसून नजर खाली घेत किचनमध्ये निघून गेली. खीरचे बाऊल तयार केले. हसवून लज्जा दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या. ती ट्रे घेऊन लिव्हिंग रूममध्ये आली. सगळ्यांच्या हातात एक एक बाऊल दिला, आणि शेवटी कबीर समोर येऊन उभी राहत त्याच्यासमोर बाऊल धरत तिने तिच्या पापण्या वर करत त्याच्या डोळ्यात पाहिलं, तर त्याचीही नजर तिच्यावर स्थिर होती. त्याची खट्याळ नजर बघूनच तिच्या गालावर लालसर छटा हळूहळू पसरू लागली. त्याने बाऊलसहित तिचा हात सुद्धा पकडला. त्याचा थंड स्पर्श हाताला होताच करंट लागल्यासारखा, तिचा पूर्ण एक बधीर झाल्यासारखा वाटू लागला. ती डोळे मोठे करून श्वास रोखून त्याच्याकडे बघत हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. घाबरून तिला इकडे तिकडे बघायची पण इच्छा होत नव्हती. त्याने तिरकस हसून बाऊल हातातून घेत तिचा हात सोडला. तसा तिने पटकन हात खाली घेऊन जलद झालेल्या श्वासांना कंट्रोल करून ती नजर इकडे तिकडे फिरू लागली. पण सगळेजण बोलण्यात आणि खीर खाण्यात मग्न होते. "अवंती, कुठे चालली? इथे बस, ये इथे." ती गडबडून जातच होती की तिला बघून अनुराधा जवळ बोलवत म्हणाल्या. तशी ती गावऱ्या नजरेने हसत हातातला ट्रे समोरच्या कॉफी टेबलवर ठेवत अनुराधा शेजारी जाऊन बसते. "आता घरी जाऊन झोपायचं काम आहे," केशव खीर बघून हसत म्हणाले. सगळेजण हसू लागले, कारण हेवी नाश्ता झाला होता आणि त्याच्यावर आता खीर. सगळेजण खीर खाऊ लागले. कबीरने गालात हसून स्पून तोंडात घातला, आणि गुळाची तुपाची फोडणी जिभेवर रेंगाळू लागली. पहिल्यांदा खाल्ली होती तोच स्वाद त्या खिरीला जाणवत होता. मन तृप्त झाले होते. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत खीर खाऊ लागला. ह्या खिरीत जणू तिच्या प्रेमाचा गोडवा निर्माण झाला होता. "तू घेतली नाही खीर?" अनुराधा तिच्या रिकाम्या हाताकडे बघत म्हणाले. "अव ताई, ती सकाळ सकाळी काही बी गोड खात नाही. तिला लहानपणापासूनच सवयच नाही. नंतर खाईल." मीरा लगेच भोळ्या मनाने आपल्या मुलीची एक सवय सांगू लागली. त्यावर कबीरच्या हलक्या भुवयास वर गेल्या. डोकं नाही तिथे चालत होतं. "बरं, तुला कधी खायचं तेव्हा खा. खूप छान झाली खीर." अनुराधा पर्समधून एक बॉक्स काढत म्हणाल्या. "खरंच अवंती, खूप सुंदर खीर झाली. लग्न झाल्यावर तर आठवड्यातून एकदा तरी मला तुझ्या हातचे चुलीवरचे जेवण करून खाऊ घालायचे. मला चुलीवरचे जेवण खूप आवडतं, पण काय कोणी खाऊ घालत नाही." अमित नाटकी हसत म्हणाला. अनुराधा त्याला डोळे मोठे करून पाहते. "हो नक्की दाजी," अवंती खुश होत म्हणाली. खाऊ घालण्यात तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट अजून मन लावून सगळ्यांना खाऊ घालू शकते. लहानपणापासून पाहिले होतं प्रेमाने आपल्या आईला खाऊ घालताना.
साधं वाड्यावरून सहज कोणी जात असेल तरी या चहा प्यायला म्हणून जबरदस्ती बोलवून चहाचा कप हातात टेकवत होती. तीच सवय तिलाही होती. त्यावर सुरेखाने हेमाकडे पाहून इशारा केला. हेमाने तिच्या आईकडे दुर्लक्ष केलं, कारण अशा गोष्टींमध्ये काय कॉम्पिटिशन करायचं असं तिला वाटलं. अनुराधाने केशवांना इशारा केला. सरपंच साहेब, आता लग्नाला 2 महिने आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. मग आपण लग्नाच्या तयारीला लागायला हवं. तुम्हाला काय वाटते? केशव बळवंतराव यांच्याकडे बघत म्हणाले. लग्न हा शब्द ऐकताच अवंतीच्या चेहऱ्यावर गोड लज्जा पसरली. ती तिच्या छोट्यांच्या केसांच्या बटासमोर आलेल्या मागे सारत नजर खाली घेते. तिच्या समोर कबीर बसला होता. तिचं लाजणं बघून त्याला हसू आलं. चालेल की, तुमच्या काय इच्छा असतील ते सांगा. आम्ही कुठली पण कमी ठेवणार नाही. बळवंतराव गडगडाटी हसत म्हणाले. तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं लग्न करायचं करू शकता. आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत. तुमच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न तुमच्या म्हणण्यानुसार व्हावं एवढीच इच्छा आहे. केशव हसत म्हणाले. आता तुम्ही इथे आहात तर लग्नाची शॉपिंग करूनच जा. कारण पुन्हा ये जा करण्यापेक्षा आत्ताच अजून एका थोडा थांबून महत्त्वाचं काम करून घेऊ. दोघांचे कपडे आणि दागिने झाले, अर्धी शॉपिंग झाली, अनुराधा म्हणाली. हे ऐकून मीरा आणि बळवंतराव एकमेकांकडे काळजीने बघू लागले. 4-5 दिवस झाले ते इथेच होते. बळवंतरावांची भरपूर कामं राहिली होती. गावाकडून सारखे फोन येत होते. आणखी दिवस कसं राहायचं म्हणून गोंधळले होते. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला पंचायतीची भरपूर कामं आहेत जी आधीच आठवडाभर इथं काढले. आम्ही कसंही करून उद्या आम्ही गावात असायलाच पाहिजे. बळवंतराव विचार करत म्हणाले. हा, हे बरोबर बोलत आहे. आम्हाला जावं लागेल. मीराही हळू आवाजात म्हणाली. तिला आता कधी एकदा गावाला जाऊ झालं होतं. पुन्हा यायची इच्छा नव्हती. अवंतीने हळूच नजर वर करून त्याला पाहिलं तर तो ओठ दाबून एक बोट कपाळावर रब करत मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. त्याला अशा गोष्टींमध्ये बिलकुल रस नव्हता. आता तो थांबला नसता, पण शेवटचा काय निर्णय होईल त्यावर तो बोलायचं की नाही ठरवणार होता. आमचं काय बी नाही. आमच्या पोरीला तुम्ही काय बी घ्या. ती कधीच म्हणणार नाही की हे छान नाही, ते छान नाही. आता परत शहरात येणं लवकर होते की नाही माहीत नाही. तुम्ही तुमच्या आवडीने घ्या. बळवंतराव मोठ्या मनाने म्हणाले. अनुराधा केशव एकमेकांकडे बघू लागले. त्यांना काय बोलावं काही कळत नव्हतं. कबीर बोलणार की अमितने त्याला डोळ्याने शांत राहा म्हणाला आणि स्वतः बोलू लागला. मम्मी, जशी हेमाची ज्वेलरीची शॉपिंग करावून घेतली होती तसं तुम्ही आणि मॉम करावून घ्या ना अवंतीची शॉपिंग. तसंही मम्मीची चॉईस खूप छान आहे ज्वेलरीची. आणि अवंतीला पण इथेच राहू द्या. तिचं माप थोडंफार तिच्या आवडीने सगळं घेता येईल ना. ती समोर असली की शॉपिंग लवकर आणि तिच्या मनासारखी सुद्धा होईल. अमित आपल्या सासूला पुढे करत म्हणाला, कारण अनुराधा आणि केशव यांच्याकडेही पुढे काही बोलतील असं वाटत नव्हतं. आता आपल्या भावासाठी एवढं तर करेलच. अमितचं बोलणं ऐकून सुरेखाचे डोळे लगेच चमकले. शॉपिंग आणि दागिने म्हटलं की तिचा वेगळंच बळ येत होतं. लालच पुरी बला आहे. हो, चालेल ना. आबा वहिनी तुम्ही जा गावाला. मी अवंतीची सगळी शॉपिंग करावून घेईन. अनुराधा पण आहेच की सोबतीला. अवंतीला पाठवून देईन नंतर मग. सुरेखा पटकन बळवंतरावांकडे बघत म्हणाली. बळवंतराव आणि मीरा एकमेकांकडे बघू लागले. हा, चालते की. नाहीतर कपडा लता दागिन्यांमधलं आम्हाला काय बी कळत नाही. आधीपासून सगळं सुरेखाच बघते. बळवंतराव लगेच खुश होत म्हणाले. अशा गोष्टीत बहिणीवर खूपच विश्वास होता. हा, वंशच आधीपासून आणून देतात. आम्हाला काय बी कळत नाही म्हणून आम्ही पण कधी तसल्या भानगडीत पडलाच नाही. त्यांनीही कधीच काचकूच केली नाही. सगळं आणून दिलं बघा. मीरा हसून सुरेखाची तारीफ करत म्हणाली. सुरेखा लगेच खुश झाली. अवंती क्षणात गोंधळली होती. तिला काय बोलावं काही कळेना. शांत ऐकून सगळ्यांचे बोलणे ऐकत होती. मग तर ठरलं. आबा आणि वहिनी काही बी काळजी करू नका. लग्नाची सगळी शॉपिंग अवंतीची मी बघून घेईल. तुम्ही त्या गोष्टींपासून निवांत राहा. बाकीच्या लग्नाच्या तयारीला लागा. शॉपिंग वगैरे झाली तर पुढच्या आठवड्यात मी अवंतीला गावाला पाठवून देईल. सुरेखा तिच्या दिमाखात हसत म्हणाली. जावई भावाने तर आता वहिनीने सुद्धा आपलं खूपच गुणगान गायलं म्हणून डोळ्यात चमक भरली होती. हो, तसंही कबीर एका आठवड्याने तुमच्या गावी जमीन बघायला जाणारच आहे. त्याच्यासोबत अवंती येऊन जाईल. अमित सुरेखाच्या मागोमाग म्हणाला. बळवंतराव एकदम शांत होऊन अमितकडे बघू लागले. हो, चालतं की. जावई घेऊन येतील की ताईला. मीरा भोळेपणाने बळवंतरावांकडे बघत पटकन हसत म्हणाली. तसं बळवंतरावांनी एक नजर मीराला पाहिलं तसं मीराने पटकन आपली नजर खाली घेत पदर सावरला. हा, ठीक आहे. बळवंतराव गालात हसत केशव यांच्याकडे बघत म्हणाले. प्लॅन सक्सेस झाल्यावर अमित खुश होत डोळ्याने स्वतःच्या आयडियावर कबीरला दाद द्यायला सांगत होता. त्याने किंचित हसत मान हलवली. अवंती अजून आठवडाभर इथेच राहणार या विचारानेच कबीरच्या मनात लड्डू फुटत होता.
तर हा भाग तुम्हाला कसे वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया लगेच पुढील भागात. धन्यवाद.